धनंजय मुंडेंविरोधात आघाडी उघडणाऱ्या सुरेश धस यांच्यावर राष्ट्रवादीचा आरोपांचा बॉम्ब। धस यांच्यावर खंडणी, हत्या, जमीन बळकावण्यासारखे गंभीर आरोप, योग्य वेळी पुरावे बाहेर काढणार, मिटकरींचा इशारा। देशमुख हत्या प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी मिटकरींचे तथ्यहीन आरोप, सुरेश धस यांचा पलटवार। मिटकरींचा तेरेनाम झालाय धस यांचा टोला। राज्यातील पवनचक्की मालकांना खंडण्यांसाठी गावगुंडांचा तगादा। शरद पवारांची मुख्यमंत्र्यांसोबत फोनवरून चर्चा। संतोष देशमुखांच्या हत्येपूर्वीच पवारांकडून मुख्यमंत्र्यांना कल्पना। राष्ट्रवादीची 1999 सारखी परिस्थिती आता निर्माण झाली आहे, मात्र सत्तेत जाऊन बसण्यापेक्षा लढणं पसंत करणार। युवकांच्या बैठकीत शरद पवारांचं भाष्य। शरद पवारांच्या 7 खासदारांना सोबत येण्याची सुनील तटकरेंची ऑफर। सुप्रिया सुळेंची पटेलांकडे तटकरेंबाबत नाराजी। तटकरेंकडून आरोपांचं खंडन। अजित पवार प्रमुख नेते असले तरी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचीच पक्षात चलती। रोहित पवारांची टीका, तर तटकरे वैयक्तिक पातळीवर डील करतात का, रोहित पवारांचा सवाल। ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठकीत मनपा निवडणुकीसाठी एकला चलोरेचा सूर। काँग्रेस सोबत न जाण्याचीही शिवसैनिकांची ठाकरेंना विनंती। मंत्री आशिष शेलार राज ठाकरेंच्या भेटीला। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेट झाल्यानं पुन्हा मनसे भाजप युतीच्या चर्चांना उधाण। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक। आज आणि उद्या शरद पवार कार्यकर्त्यांशी साधणार संवाद। टोरेस कंपनी कोट्यवधींच्या फसवणुकीचं प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग। 3 लाखाहून अधिक मुंबईकरांना कंपनीनं घातलाय गंडा। मराठीच्या अभिजात दर्जाचं स्वप्न सत्यात। अभिजात दर्जाचा शासन आदेश अखेर केंद्र सरकारकडून जारी। केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांच्याकडून आदेशाची प्रत उदय सामंतांकडे सुपूर्द। गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या बदनामीसाठी वापरलेल्या टूलकिटचा पर्दाफाश। बदनामीसाठी कसं करतात टूलकिट प्लॅनिंग, एबीपी माझाचा एक्सक्लुझिव्ह वृत्तांत। डोक्याला खाज सुटल्यावर 3 दिवसात पूर्ण टक्कल। बुलढाण्यात पूर्णा नदीकाठी अजब आजारानं गावकरी हैराण। आरोग्य पथकाचा गावात ठिय्या, सर्वेक्षण सुरुवात। भंडाऱ्यात झुडपात अडकलेल्या वाघासोबत फोटो पिसाटांची हुल्लडबाजी। 2-4 फुटांवरून वाघासोबत सेल्फी घेण्यासाठी चढाओढ। वाघाच्या सुरक्षेसाठी वन विभागाचं पथक दाखल। बंगळुरूत 8 वर्षीय मुलीचा शाळेतच हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू। 3रीत शिकणारी तेजस्विनी शिक्षिकेला ही वही दाखवत असताना अचानक कोसळली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।